प्रशांत कोरटकर प्रकरणातील न्यायालयातील युक्तिवाद आता संपलेला आहे। न्यायालय थोड्याच वेळामध्ये कोरटकर याच्या संदर्भात फैसला सुनावणार आहे। कोरटकरच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्याची मागणी ही सरकारी वकिलांनी केलेली आहे। असीम सरोदे आणि सौरभ घाग यांच्यामध्ये जोरदार युक्तिवाद आज कोर्टामध्ये पाहायला मिळालेला आहे। कोरटकर प्रकरणामध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीचा फोटो देखील आता समोर आलेला आहे। मागील 3 दिवसांमध्ये पोलीस कोठडीमध्ये प्रशांत कोरटकर याची केलेली चौकशी आणि त्यांनी दिलेली कबुली या संदर्भातील माहिती देखील पोलिसांच्या वकिलांनी म्हणजेच सरकारी वकिलांनी आज कोर्टामध्ये दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, कोरटकर प्रकरणातील युक्तिवाद संपलेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती सुनावणीची, अखेरच्या निर्णयाची। कोर्टाकडे 5 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यासंदर्भात सरकारी वकिलांनी मागणी केली आहे। प्रथमेश, बरोबर आहे। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती आता पोलिसांनी त्या ठिकाणी केलेली आहे। अधिक तपास जो आहे तो कोरटकर याच्याकडून करणं गरजेचं आहे। शिवाय कोरटकर याच्यासोबत जवळपास 5 ते 6 जणांची जी नावं कोरटकर यांनी घेतलेली, ज्यामध्ये त्यांची नावं सांगायची झाली तर प्रशिक पडवेकर असू दे, धीरज चौधरी आहेत, राजेंद्र जोशी आहेत, हिजापत आली आहेत आणि राजू पेटकर अशी नावं जी आहेत ती प्रशांत कोरटकर यांनी पोलिसांना सांगितलेली आहेत आणि त्यांच्याकडून देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये पुढे येण्याची गरज आहे। त्या सर्वांना तपास कामी जी आहे ती या ठिकाणी येऊन एकत्रित तपास होणं गरजेचं असल्याचं देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केलेला आहे। तुला थोड्या वेळासाठी थांबवतोय। आत्ताची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। प्रशांत कोरटकर याला 2 दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। आत्ताची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकर याला कोर्टानं 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा प्रशांत कोरटकर याला आता कोठडीमध्येच राहावं लागणार आहे। त्याचा 2 दिवसांचा पोलीस कोठडीतील मुक्काम हा आता वाढणार आहे। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी ही करण्यात आलेली होती, मात्र कोर्टानं प्रशांत कोरटकर याला 2 दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर याची आणखी 2 दिवस कोठडीमध्येच रवानगी होणार आहे। शेखर, काय दिसची माहिती आहे? प्रथमेश, बरोबर आहे। प्रशांत कोरटकर याला पुन्हा 2 दिवस पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। एकूण 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पोलिसांनी केली होती आणि त्या संदर्भातला युक्तिवाद देखील आपण पाहिलेला आहे। त्यामुळं निश्चितच काही महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते हाती लागण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकर यांना ज्याने मदत केली होती तो एक सट्टा बुकी होता आणि त्या बुकीच्या संपर्कात देखील प्रशांत कोरटकर आहे। शिवाय काही संघटना ज्या आहेत त्या प्रशांत कोरटकर याला त्या ठिकाणी मदत करतायत का असा देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केलेला आहे आणि याच अनुषंगाने तपास होणं गरजेचं आहे। काही 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हेतू कोणाचा आहे का आणि हे प्रशांत कोरटकर करवी हे सगळं घडवून आणतायत का अशा पद्धतीचा युक्तिवाद देखील झालेला आहे आणि म्हणूनच हा संपूर्ण तपास जो आहे तो होणं गरजेचं आहे। जवळपास 5 ते 6 जणांची नावं जी आहेत ती कोरटकर याने 3 दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान सांगितलेली आहेत। त्यामधल्या एकाच्या गाडीतून देखील कोरटकर याने प्रवास केला होता, त्याची गाडी देखील जप्त जी आहे ती झालेली आहे। त्यामुळं एकंदरीतच हा संपूर्ण तपास जो आहे तो होणं गरजेचं आहे। तपासामध्ये गती मिळते, त्यामुळं तपासामध्ये एकंदरीतच गती मिळत असताना मध्येच त्याची पोलीस कोठडी जी आहे ती थांबून न्यायालयीन कोठडी दिली तर तपासामध्ये अनेक व्यत्यय येण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद त्या ठिकाणी केलेला आहे आणि आज 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती आता त्याला सुनावलेली आहे। एकूण 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आता पोलीस जे आहे ते आणखीन कोणकोणता तपास जे आहे ते त्या 2 दिवसांच्या काळामध्ये करणार आहेत। ज्या एक गाडी जप्त केलेली आहे चौधरी नामक व्यक्तीची, त्या व्यक्तीबरोबरच आणखीन कोणकोणत्या गाड्या त्यानं वापरल्या आहेत का, ज्या ज्या ठिकाणी कोरटकर फिरला होता ते कोणकोणते हॉटेल होते, त्यांचे मालक कोण होते, त्या मालकांची देखील चौकशी होणं गरजेचं असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि त्यांना नोटीस देऊन चौकशीसाठी देखील हजर राहण्याची सूचना दिली असल्याच्या माहिती जी आहे ती कोर्टामध्ये पोलिसांनी दिलेली। त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण बघता आणखीन 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती प्रशांत कोरटकर याला मिळालेली आहे। आता 2 दिवसांच्या या कोठडीमध्ये आणखीन कोणकोणता तपास जो आहे तो होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय ज्या संघटना काही याच्या संपर्कात आहेत का, त्यांच्याकरवी काही 2 समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय का, हे देखील तपासणं गरजेचं असल्याचं सांगत त्या ठिकाणी युक्तिवाद केला होता आणि याच अनुषंगाने आता ही 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली। त्यामुळे निश्चितच आहे या संपूर्ण प्रकरणात आणखीन कोणकोणत्या बाबी ज्या आहेत त्या पुढच्या 2 दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान येतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे।
प्रथमेश. नक्कीच शेखर, प्रशांत कोरटकर याला आणखी 2 दिवस पोलीस कोठडीतच राहावं लागणार आहे. आणखी त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. तर दुसरीकडे त्याला आर्थिक मदत करणारे किंवा पळून जाण्यासाठी त्याला गाडी देणाऱ्यांची पण चौकशी होणार आहे. तो ज्या हॉटेलमध्ये थांबलेला होता त्या हॉटेल मालकाची देखील चौकशी करण्यात येणार आहे. त्याला अन्य कुणी मदत केली याची देखील चौकशी होणार आहे. ही चौकशी नेमकी कधीपासून होणार आहे? पोलिसांकडून एक माहिती येते कोल्हापूरच्या की यांना आम्ही समन्स पाठवलेला आहे, त्यांना चौकशीसाठी बोलवून घेतलेला आहे. ही प्रोसेस कशी असेल आणि कधीपासून सुरू होईल ही चौकशी? प्रथमेश, अर्थातच पोलिसांनी कालपासूनच या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. ज्या अर्थी आपण पाहिलं असेल की जी गाडी एक्सयू गाडी आपण दाखवली पुढारी न्यूजच्या माध्यमातून, तीच गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि त्या जप्त केलेल्या गाडीचा मालक जो आहे तो चौधरी, त्याला देखील आता चौकशीसाठी पोलिसांनी या ठिकाणी घेऊन येतील अशी शक्यता आहे. त्याला देखील आजच त्या ठिकाणी ताब्यात घेतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळं निश्चितच या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आता पुढं कशा पद्धतीनं पुढे जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. शिवाय ज्या हॉटेलमध्ये कोरटकर जो आहे तो राहिला होता, ज्यामध्ये मध्य प्रदेश असू दे, तेलंगणा असू दे, आणखीन चंद्रपूर विशेष करून ज्या ठिकाणी राहिला होता त्या ठिकाणचा देखील हॉटेल मालक आहे, त्याला देखील या संपूर्ण घटनेदरम्यान चौकशीसाठी आता बोलवण्यात आल्याचं माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे. त्यामुळं या सगळ्यांच्याकडून चौकशीनंतर आणखीन कोणत्या बाबी समोर येणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यातून पोलिसांना नेमकी कोणती माहिती आता संकलित करायची आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितच आहे पुढच्या 2 दिवसांच्या या पोलीस कोठडीमध्ये आणखीन कोणकोणत्या बाबी उघड होणार. खरंच जर ज्या पद्धतीनं काही संघटना ज्या आहेत त्या कोरटकर यातला त्या ठिकाणी उस्कवतायत का असा युक्तिवाद ज्या पद्धतीने केला, तशा पद्धतीने काही शक्यता आहे का हे देखील तपासणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे आणि त्याच दृष्टीनं तपास देखील होईल आणि कोणत्या नवीन गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील हे देखील आता पुढच्या 2 दिवसांच्या काळामध्ये कळणार आहे. प्रथमेश. नक्कीच धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. प्रशांत कोरटकर याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी ही कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर यांना सुनावलेली आहे.